वर असल्यानं सगळेच राजकीय पक्ष अगदी जोरदार कामाला लागले आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये नेत्यांचे दौरे वाढलेले आहेत। या दौऱ्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची रणनीती आखली जाते आणि यातच काही दिवसांपूर्वी महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली। या लाडकी बहीण योजनेवरनं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि अशात आज बीडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या कृषी महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी घोषणा केली आहे। लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका शेतकरी योजना राबवणार अशी घोषणा शिंदेंनी केली आणि यावरून संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली, अन्नपूर्णा योजना आली, लाडका भाऊ योजना आली आहे। आता आज जे आम्ही आज तुम्हाला देतोय, दिलंय, घोषणा केली आहे, आता आमचा लाडका शेतकरी ही योजना आम्ही राबवणार आहोत आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या, भाऊ लाडके झाले। आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना। धनंजय काय अकाउंट मध्ये तुमच्या बघा 2000 रुपये आलेत का बघा, जरा मोबाईलवर बघा, आले काय बघा। हे सरकारचं काम। अभी बटन दबाया, पैसे डायरेक्ट अकाउंट में, बटन दाबलं, खात्यात पैसे। करू द्या ना। याच्या आधी काही शेतकरी लाडका नव्हता कोणाचा, यांचाच लाडका आहे। त्यांनी खरं म्हणजे लाडका गद्दार ही योजना आणली पाहिजे। लाडका गद्दार, लाडका बेईमान या योजनेची गरज आहे, कारण भविष्यामध्ये त्यांचं सरकार गेल्यावर त्यांना आपल्या लाडका गद्दारांनाच घेऊन बसावं लागेल।